हॅलो, हा राजा. अरे 50 रुपये पाठव ना. अरे बिडी मारायची होती रे. हा हॅलो हॅलो, ऐक यायला एवढी काय कडे बरं हे फोन ठेवायची काय माहिती. तुला किती वेळा सांगायचं रे इथं थांबवत नको जाऊ म्हणून, कळत नाही का? नाही, जातो जातो. सारखंच काय तुला जातो जातो रे. परत नाही इथं दिसला आता गाडी सोबत तुला पण जमा करून घेईन. बापाचा रोड असल्यावर आगा त्यात उचल. ए गाडीचा रुबा कुणाला दाखवतो शेमण्या. सातारचा तुझ्यासारखी आहे ना 50 ठेवीन घरी का आम्हाला. काय शेमणे असतो मी? शेमण्या आत्ता पिंजरा बोलू ना आतमध्ये टाकेल. ए आत टाकायची भीती कुणाला दाखवतो रे? तुला ऐकून आलं का? सातारचा आमच्यातले निम्मे आहे ना बॉर्डरवर असतात आणि निम्मे रोज आतच असते ना खाकी घालून. कळलं ना? आणि तसं पण काय मॉल तुझ्या बापाचा नाहीये. चल निघ. अरे घाबरू नका. आमचा हा साताराचा ओव्हर कॉन्फिडंट बिचुकले माधव तुम्हाला चिडका जरी वाटत असला ना तरी त्यात कंदी पेढ्याचा गोडवा पण तितकाच भरलाय. आणि तसं पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर तो सातारी कसला. ऐटीत राहावं, ऐटीत खावं आणि ऐटीत जगावं हे ब्रीद वाक्य मनाशी ठेवून आयटीच्या शोधात माधव पुण्यात भरती झाला. इंजिनिअरिंग झालं. जावा, पायथन, C++, HTML सारख्या क्लासेसचे उंबरे झिजवून भाऊचे 5-50 इंटरव्ह्यू पण झाले. पण आम्ही तुम्हाला फोन करून कळू या कंपनीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून भाऊ बसलाय आपला. मग तोपर्यंत खर्च पाण्याचं काय? तर आपल्याला फोन येईल आणि जॉईनिंगसाठी बोलवतील म्हणून भाऊ कधी पण राजीनामा देता येईल अशा कंपनीमध्ये काम करतोय. सध्या भाऊ एका नामांकित कंपनीचे सिम कार्ड विकतोय खरा, पण पाहिजे तशी रेंज काय याच्या आयुष्याला मिळेना. सर कार्डची रिक्वायरमेंट नाही. सर क्रेडिट कार्डची रिक्वायरमेंट सर तुम्हाला क्रेडिट कार्डची रिक्वायरमेंट आहे माझं. ऐक ना त्याला जाऊन विचार. त्याला कार्डची नाही रेशन कार्डची गरज आहे. सर क्रेडिट कार्डची रिक्वायरमेंट आहे का? क्रेडिट कार्डची रिक्वायरमेंट सर ॲक्च्युली स्क्वेअर बँकेचं कार्ड आहे आपलं. म्हणजे सर 499 ॲन्युअल फी आहे फक्त. आणि म्हणजे सर तुम्हाला 10 लाख ते 30 लाखांपर्यंत लिमिट भेटणार आहे क्रेडिट लिमिट. तुमच्याकडे दुसरं कोणतं कार्ड आहे का सर? अरे नको ना बाबा, तुला किती वेळा सांगितलं. अरे झवतं गाडव का आमच्या माथ्यावर मारताय? हा अरे असली माणसं का ठेवता रे? तुम्हाला काय कामं धंदे नाही का रे? इथं आम्ही पेट्रोल भरायला येतो, तुम्ही आमचं डोकं खाताय. चल हो पाठव ना आजच्या, म्हणजे होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. ते इथे एक कस्टमर आहे नाही हे बॉस सारखं फोन करते आणि याला 3 ॲप्लिकेशन पाहिजे. कुठनं करायची? हो कस्टमर काम करायचं जा की तू मग. हो माझे 2 झाले तर तुझं बघायचं करायचं. हे बघ परत ऐकले बॉसचा फोन. हे बघ हे बघ सारखे राहू बरे वाईट आहे निव्वळ कामाचं आहे. हे बघ हो मला फोन येतो. नको उचलू. बरं आहे तुझं. हो तुझं काय असेल ते बघून घे पहिलं. उचलायचं ना तुला? मी कस्टमर करतोय म्हणून सांग. हेलो हाँ सर गुड आफ्टरनून. हाँ क्या हुआ आज का? और वो प्रमोद आया क्या वहाँ पे? हाँ आई की दे जरा दे उसके पास. हो येतो. हा सर. फोन क्यों नहीं उठा रहे हो तुम? नाही सर ॲक्च्युली कस्टमरशी बोलत होतो जरा त्यामुळं. और क्या काउंट क्या है आज का? नाही सर ॲक्च्युली नाही अजून. आज रश कमी होता ना जरा. मला कारण नको आहेत प्रमोद. हो सर. तुम्हाला समजतंय का? तुम्ही एका नामांकित बँकेसोबत काम करताय. हो सर. हो काय हो? मला बिझनेस हवाय आज. हो सर होतील आज नक्की. होतील नाही झाले पाहिजेत. समजलं? नाही होतील सर आज नक्की. संध्याकाळपर्यंत 3 फाईल क्लोज पाहिजेत मला.
हो सर. नाहीतर ऑफिसला येऊ नका. हो सर. हो सर. हो काय हो, नंदीबाईला आहात का? नाही म्हणजे होतील सर, आज नक्की होतील. प्रमोद, मी व्यवस्थित सांगतो. 1 वाजता 3ला मला रिझल्ट हवाय, रिझल्ट. समजलं? ठेवा फोन. हे केळ. तर ह्यो आमचा पीके उर्फ बिझनेसमॅन. आता नाही हा शब्द ऐकायची सवय त्याला इथं नाही, घरीच लागली आहे. आई बापाकडून हॉटेलसाठी भांडवल गोळा करून धंदा सेट करायचा होता भावाला, पण घरच्यांनी काय ह्याचं हे स्वप्न पूर्ण होऊन दिलं नाही. बदल्यात त्याला तोंडावर सांगितलं नाही. आता हे ऐकल्यावर भावानं डायरेक्ट धाव घेतली ती पुण्यातच. पण इथं पण आल्यावर नाही आणि सॉरी ही 2 शब्द काय त्याचा पाठलाग काय सोडत नव्हती. आता हॉटेलसाठीच्या भांडवलासाठी ह्यो बँकेचं भांडवल लोकाला चिटकावतोय. हाव म्हणजे काय, क्रेडिट कार्ड सेल करतोय हो. बाकी काय, हॉटेल असू नाहीतर बँक, मार्केटिंग तर दोन्हीकडे पण करावीच लागते. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. या या राजसाहेब या. बसा. काय म्हणताय? काय सर, मस्करी लावली आहे का गरीबाची? अरे मस्करी कसली, मॅनेजर आहात ना तुम्ही. हो, पण तुमच्या सेवेसाठीच तर आहोत ना आम्ही. आमच्या सेवेसाठी? मग तुमचं महिन्याचं टार्गेट कंप्लीट करायचं असते, सांगा ना. असं नाहीये सर, खरं सांगायचं ना तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. हो का? मग तुम्ही मार्केटिंगवाले ना, साखर सगळी कुठली साखर खाऊन येत आहे माहिती नाही. बरं बोला, काय काम काढलं? ऍक्च्युली ना एक छोटंसं काम होतं. काम लक्षात आलं माझ्या. तुम्ही इतका वेळ असंच वाट नाही पाहणार ना. सर असं नाहीये, खरं तर आपली कंपनी आहे ना नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करते. म्हटलं तुम्हाला सांगावं, म्हणजे तुमच्या हॉस्पिटलला पण थोडा फायदा होईल. असं आहे ना राजसाहेब, हां आमच्या हॉस्पिटलमध्ये 3-4 बेड कमी पडताय. तो लागले ना सर, लागले. परवा संध्याकाळपर्यंत तुमच्या हॉस्पिटलमध्ये 4 बेड सेट होऊन जातील. बस. अहो तुम्ही बोललात आणि आम्ही कधी ऐकलं नाही, असं झालंय का सर? ठीक आहे, ते प्रोडक्टचं काहीतरी बोल. हां हां, मूळव्याध. आणि हे आमच्यातलं 3रं मूळव्याध, मिस्टर राज. नावापुढे जरी MR लिहिलेलं असलं तरी अजून हा मिस्टर झालेला नाही. आणि मूळव्याध म्हणायचं कारण म्हणाल तर ते भावाच्या नशिबालाच लागले. कारण असं की भावाचं नशीबच असं आहे की जे कुणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. म्हणजे आई वडील गेल्यानंतर आमच्या या भावाला मामानी सांभाळला, ते सुद्धा मामीच्या नाकावर टिच्चून. भाऊ मोठा झाला खरा, तसा मामीचा त्रास सुद्धा मोठा होत गेला. मग मामीनीच कुरापती करून ऑपरेशन मूळव्याध हे घरात राबवलं आणि मामानी ते सर्जिकल स्ट्राईक करून घराबाहेर काढलं. आणि भाऊ आला पुण्यात. चांगली नोकरी, हक्काचं घर आणि त्या घराला घरपण देणारी हक्काची बायको. रूमवर आल्यावर भावानी हीच स्वप्न आम्हाला पण दाखवली. मग काय, ह्याच्याच साठी ह्याच्याच सोबत चालू झाली ना आमची पण दुनियादारी. क्यों पागल स्टूपिड मम जुबिडुबी. ए भाड्यांनो, तुमच्या बापांचा काय वाढदिवस आहे का? उठा. काय रे, काय झालं? अरे ऑफिसला जायचंय का नाही आज? 8 वाजलेत. डायरेक्ट फील्ड वरती जाणार आहे. दमला ना बॉस सोडून? हा काय तुला घ्यायची आहे का त्याच्या बॉसची ट्रायल? ए उठ रे, आधीच डब्बा राहिलाय बनायचा. आज उपवास आहे. का आज काय उपास आला? ए बाबा, तुला असेल उपास, आम्हाला कशाला उपाशी मारतो रे? हा ना, गॅस संपलाय. ए हे बघा, मला काय माहित नाही. मला आधी का सांगितलं नाही? ऑफिसला जायला उशीर होतोय मला. आणि तसं पण यावेळेस गॅस भरून आणायची जबाबदारी पम्याची होती. मग का नाही केलं ते? मी सारखं आणायला मोकळा नाही.
आणायचं तर आणा, नाही तर राहू द्यात. महिना अखेर पैसे नाही. सारखं कसं पैसे नाही रे? कमवता कशाला मग? झक मारायला. आणि एवढं सगळं माहीत असून सुद्धा नियोजन कसं नाही रे तुमचं? तसंही ठरलंय ना एकदा आपलं, रूल्स आर रूल्स. मग बर हे सगळं जाऊ देत, रात्रीचं काय? रात्री पण बाहेरच जेवायचंय का? अरे हा काय हा भाड्यांनो, मला काय माहित नाही, मी येतो चला गॅस आणायला. हा पण पैसे तुम्हीच मॅनेज करा. सकाळी सकाळी कुणाकडे भीक मागायला होतो? ए रस्त्यावर बसा, तिकडे मंदिरात बसा, नाही तर मित्राकडे मागा, पण पैसे तुम्हीच भरा. साथ सुटणार नाही जीवनभर तुझी, तू एक मित्र बन आमच्या. अरे गप, लाज वाटते का नाही रे? त्यात काय लाजायचंय? त्यात काय लाजायचंय? हे शेवटचा, इथून पुढे आता मी काय करणार नाही, तुम्ही तुमचं बघायचंय. बघू पुढचं पुढं. पुढचं पुढं पटतं कसं रे तुम्हाला? महिन्याभरात 30 वेळा उधार मागायला, आणि ते पण माझ्याकडेच. आता तूच बोलला ना मित्राकडं महाग, मग तू कोण आहे? जगात काय मी एकटाच पडलोय का? मारली रे यावेळेस, पण माझीच मारली परत भाड्यांनी. तू भाड्याने पण देतो का? या सरकार. सर ना खेळ्या जड आहे ना ते एकटं. तुझी तर खाता बिता बॉम्ब आहे रे. ए डब्बा बनव ना आता, आधीच 1100ला मारून आलोय सकाळ सकाळ. मैया आता फुकट मारून घ्या. का? का म्हणजे भांडी घासायचा दिवस तुमचा आहे ना. रूल्स आर रूल्स. घाला तुमची तशीच. आता आता काय आता स्वयंपाकाला दिवस माझा आहे. रूल्स आर रूल्स. तर सर हे काही नवीन प्रोडक्ट्स आहेत जे आमच्या कंपनीने आत्ताच लॉन्च केलेत, माहिती आहे का? म्हणजे फ्रेश, एकदम फ्रेश प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे तुम्ही जर पेशंटला हे सजेस्ट केले ना, तर आमच्या कंपनी तुम्हाला भरपूर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. सर आमच्याकडे ऑलरेडी आहे. अरे वा, मस्त की सर. पण तुम्हाला खरं सांगू का, तर काही कंपनीज आहे ना, त्यांचं टार्गेट पूर्ण झालं ना वर्षाचं की सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं सोडून देतात. सॉरी सर. तर मी हे म्हणत होतो की आमची कंपनी आहे ना ते बंद नाही करत. आमची कंपनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत राहते. या ठिकाणी आहे ना फॉरेन टूर. तुम्ही या सर, या. मला 5 मिनिटं द्यावं सर फक्त. म्हणजे मी काय म्हणत होतो माहिती आहे का, की फुल फॅमिली फॉरेन टूर पूर्ण पॅकेज आमच्याकडून असतं. हा तर या तुम्ही या सर. अहो सर मी लगेच कंप्लीट करतो, मला 5च मिनिटं द्या फक्त. हे काही प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही तुमच्या पेशंटला सजेस्ट करू शकता आणि सगळे सर्व्हिसेसचा आनंद. आज तुम्ही या, आपण बोलू नंतर. सॉरी सर. चुकते का जरा? अक्कल बिक्कल काय आहे का नाही तुला? फोन कट करतोय म्हणजे कामात असेल ना मी. अबे साल्या, तुझ्या थोडीफार तरी माणुसकी उरली आहे का रे? हा, मी फोन करतोय म्हणजे काहीतरी काम पण असेल ना. बर बोल, काय काम आहे? बोल लवकर. खाली आहे पहिले. ठेव फोन मग. काय काम आहे? बोल लवकर. हे घे पैसे वाचवायचे ना, आता दिवसभर उपाशी राहशील म्हणून इथवर आलोय.
अरे पण मी डॉक्टरशी बोलत होतो. 10 मिनिट दम निघत नाही का तुला? अरे फॉरेन टूर चिपकत होतो त्याला. जाऊ दे ना मग, वाचले की कंपनीचे पैसे. आणि अशी बी कुठं बॉस लोकांना आपली काळजी असते रे. आपण दिवसभर काय करतोय कधी विचारलंय का दिवसात शेवटी फोन लावून? हा, फोन आला की एकच विचारतो, हा कितना हुआ, कितने का कमिटमेंट था. यांचे खरे ना, हे लक्षात ठेव. बॉस आहे आपला, बाप नाही. म्हणून बघतो काय बघा. बोल ना पप्पा. जा तिकडे, तुझा बाप वाट बघत असेल. बाई, आपण नाही कोणाला बाप बनून घेत. जमत असेल तर ठेवायचं, नाही तर तू तुझी कडकडणी. घाबर जरा नोकरीला, नाही तर पैसे तुझ्याकडे यायला घाबरतील बघ. भावा, नोकरी आहे ना आयटम असते. सहन होती तर ठेवायची, नाही तर निघा. हा घ्या की, हे काय चॉईस नंबर आहे. हा का, हे दुसरा आहे, कंपनी दुसरी ही. हे बघा. अरे चल, ह्याच्या कुठं नादी लागलंय. सिम आहे का? आहे की सर. हे काय चॉईस नंबर आहे. ह्याचा वेगळा चार्ज लागेल पण. हां, ह्याचा रिचार्ज तुम्हाला भेटून जाईल. ते खरे बाबा, पण याला रेंज आहे का याला? हा सर, यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. अख्ख्या पुण्यात 40 टॉवर आहेत आपल्या कंपनीचे. अरे त्याच टावर खाली माझं घर आहे बाबा, त्याला रेंजच येत नाही कसलीच. हो सर, मेणबत्तीच्या खाली कधी तिचा प्रकाश पडतो का हो? म्हणजे कसं, टॉवर आहे ना, असं तिरकी रेंज भेटत अशी चौबाजूला. असे हे डायरेक्ट असं वरनं खाली नाही ना येणार म्हणून. आणि तसं पण टॉवर खाली राहणं आहे ना, रिस्की असतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना रूमच बदलून बघा. बावट झाला काय? त्या सिम साठी माझं घर बदलू काय? घे, तुला राहून दे तुलाच. अहो सर थांबा तर. नको यायला वेळेला वडे दिसते. काय मग शेठ, आज पण उशीर का? उशीर कसला, क्लायंट कडे गेलतो. बर, झाला का मग क्लोज? सिव्हिल मध्ये उडला आहे गेले. बर, बघू आयडी नंबर दे. केळे मॅनेजर का तू माझा? असं नको केळे, बॉसचा फोन आलता का? अरे विषय आहे का, तो फोन रिचार्ज तू अडेच करतो, तर तुझं जास्त प्रेम आहे ना. आणि मला जरी फोन केला तर तुझ्याबद्दल विचारत असतो. बोल बच्चन नको देऊ. काय म्हणलं तू? काय रे रे, तेच रोजच. गेला क्लायंट कडे, मग फोन करायला लावला तुला. विसरलो, सांग त्याला सांगायला. चल बिडी मारू. अरे बरं राव, उडून मीच घ्यायचं, असं मीच करायचं का? तसंच असतं रॉय. कुणीतरी बोललंय ना, अन्याय विरुद्ध उचलून दांडी, जोरात आणू आपल्याच गांडी. म्हणून तू मारून मारा बघतो का नाही? काय झाला का आकडा? झाला असून त्याचा बाबा. माझं पण तेच आहे बाबा. असंच म्हणतो, आणि महिन्याच्या शेवटी सगळं घेऊन जातो. तेवढं करायचं बरं का? या माझीच. काय यार, मागच्या महिन्यात ट्रिप घेतली भावानं. तुमची का जळती? जळत नाही बाबा. खरं सांगू का, मला तर कंटाळा आलाय या जॉबचा. रोज सकाळी उठा, एखादा दवाखाना पकडा, डॉक्टरला भेटा, तास 2 तास त्याची लाल करत बसा. आणि हा, त्याची मर्जी असेल तर तो भेटणार. ना इन्सेंटिव्ह, ना इन्क्रिमेंट, प्रमोशन विसरून जा भावनो. आणि त्यात ते बॉस टार्गेट म्हणून रोज बॉम्ब बालणार, ते वेगळं. हसतोय काय? तुझं बरं आहे बाबा. माझं हा, तू जावं आहे बॉसचा. ए अरे, असं काही नाहीये. उलट आहे ना, तुम्ही सगळे जे फेस करताय ना, ते रोज मी पण फेस करतोय. आमचा फेस पडतोय रोज. काय बाबा, तू मर्जीचा मालक आहे. मर्जीतला फिरजीतला कोणी नसता. जो कामाचा
तोच जवळचा. हा उद्या तुम्ही द्या बॉसला 10 लाखाचा धंदा. किती? 10 लाख. 10 लाख शक्य आहे? अरे शक्यच तर नाहीये ना, म्हणून तर कंपनी टार्गेट देते, आपल्याला कामावर ठेवती, पगार देते आणि वर ते इन्सेंटिव्ह वेगळं. काय देते? इन्सेंटिव्ह. अरे कुणाला मिळतो इथे इन्सेंटिव्ह? तुला मिळतो का रे? नाही. याला आणि त्या मनीषाला दोघांनाच इन्सेंटिव्ह मिळतो इथं. मी तर म्हणतो या दोघांना टर्मिनेट करून टाकलं पाहिजे बॉसने. काढलंच पाहिजे. ए का? अरे तुमच्या दोघांना जेवढा इन्सेंटिव्ह भेटतोय ना तेवढं आमच्या सारख्या 10 कामगारांचा पगार होईल. या दोघांनी आपल्या सगळ्यांना कामाला ठेवलं पाहिजे ना. हा आणि सगळे मिळून रस्त्यावर येऊ मग. ती भाजी बघू रे. एक मिनिट. अरे ती बॉसने दिलेली फाईल झाली का? झाली. 1-2 क्वेरी. 1-2 क्वेरी बॉसलाच विचारतो बाबा कसं सोडवायचं. हाय, कुठं आहेस? जेवण करतोय. तू कुठे? मी यशवंत हॉस्पिटल. आत्ताच क्लोज केलं. फायनली फॉरेन टूर वर क्लोज झाला. अरे वा, भारी की. हो, भारी काय भारी. आज भेटणार आहेस तू मला. 3 दिवस झाले भेटला नाहीयेस तू. नाही, प्रॉमिस कर, आज भेटतोयस तू मला ओमकारेश्वरला. हो, हळू बोल ना, ऐकतील बाकीचे. मग ऐकू देत. होणारी बायको आहे मी तुझी. ही आमच्या भाऊची चाललेली दुनियादारी म्हणजे आमच्या वहिनी हो, मनीषा वहिनी. हा आता यांचं चालू आहे त्याला बरेच दिवस झाले, पण तसं अजून ऑफिस मध्ये कोणाला माहित नाही बरं का. म्हणून ऑफिस सुटले की भेटतात आपले पुण्यातल्या लवर पॉइंटवर. हा पण या सगळ्यात आम्ही दोघं तेवढं अपवाद. ते पण आहे म्हणा. शनिवार वाड्याची तुमची आवडती वेळ. 3 दिवस का नाही भेटत? अरे आता टार्गेट पूर्ण करायचं, तुला माहिती आहे ना. मलाच विसर पण त्यात. अरे मुद्दाम थोडी केले आता मी हे. कोणी भेटली का दुसरी? ए असं काय, इथे एक सांभाळायला मला नाकीनऊ आले आणि तू म्हणते कोणी भेटले का? बर, मला सांभाळणं नाकी नव येतो तुला. बर. तुला नाही कळणार बाबा पोरांचे दुःख. बापरे, पोरांचे दुःख इतकं. भेळ खायची हो तर काय कर, सुंदर एकदम. सुख. मला जा. अरे एक नंबर आहे. शनिवार वाड्याची भेळ यार, कशी असणार? मला तर आहे ना खूप आधीपासूनच आवडते ही भेळ, माहितीये का. तूही का ना, कशी लागली सांग आधी. जास्तच जोरात झालं. मग काय शेंबुडे सगळं आता. वेडा. वेडा का? हेच खरे नवरा बायको वाटतात मला. बापरे. राज,
असं हवंय मला रोज. मला पण. मग काय ठरवलंस? तसं ठरवलं काही नाही अजून, पण तू म्हणत असशील ना तर या दोघांना मित्रांकडे पाठवून देतो त्यांच्या. गप पावळ. मग मला आता तुझ्या सोबत राहायचंय. थांबा वाटतंय का अजून थोडं? राज, अरे अजून किती वेळ थांबायचंय? दुनियादारी कमी होत नाही तोवर तरी. राज, अरे ही दुनियादारी कधी कोणाची कमी झाली आहे का रे? आणि आयुष्य हे दुनियादारी करण्यासाठीच तर बनलंय ना. फरक फक्त इतकाच आहे, ती कधी आपल्याला करायची आहे तर कधी समोरच्या. आणि दुनियादारी करत आयुष्य नाही जगायचं रे. तर तुझं माझं आयुष्य जगत दुनियादारी करता आली पाहिजे.